गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र पेपर क्रमांक 4 भारतीय राजकीय विचार मधील प्रकरण 2ला सुरुवात करीत आहोत. प्रकरण 2चे नाव आहे महात्मा फुले. सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय करून घेणार आहोत. सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्यजनक आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 साली झाला. फुले घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. त्यांचे शालेय शिक्षण मिशनरी शाळेत झाले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा सावित्रीबाईंशी विवाह झाला. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ज्योतिरावांनी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये आपल्या इंग्रजी शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यार्थी दशेत त्यांनी मिल, स्पेन्सर, थॉमस पेन यांचे साहित्य वाचले. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रातून त्यांच्यात राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा जागृत झाली. सरकारी नोकरी न धरता ज्योतिबा फुले यांनी 1948 साली सार्वजनिक जीवनात समाज सुधारण्याच्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी स्त्रिया व दलितांच्या उद्धारासाठी सार्वजनिक कार्य सुरू केले. 1848 साली पुणे येथील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. शाळेत शिक्षिका मिळत नव्हती म्हणून ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिकवून त्या शाळेत शिक्षिकेची भूमिका पार पाडण्यास लावली. तत्कालीन समाजात स्त्री शिक्षणाला प्रचंड विरोध असताना फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले होते. सनातन वृत्तीच्या लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांची निंदा नालस्ती केली. त्यांच्या वडिलांना वाळीत टाकण्याची भीती घातली. ज्योतिराव वडिलांचे घर सोडून ते गंजपेठेत राहावयास गेले. आज तो फुल्यांचा वाडा म्हणून ओळखला जातो. 1852 साली ज्योतिबांनी अस्पृश्य मुलांसाठी तेथे शाळा काढली. मुलांना पाणी पिण्यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरी हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले. बालविवाह, केशवपन, भ्रूणहत्या, बालहत्या, आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार यांना प्रतिबंध करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केलेले आहे. 1863 साली त्यांनी घराशेजारी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारणारी ही भारतातील पहिलीच संस्था होय. पददलित, कष्टकरी, शेतकरी यांच्यावर होणारा अन्याय, जुलूम, त्यांचे होणारे आर्थिक सामाजिक शोषण थांबवण्यासाठी महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी समाजातील पददलित, दरिद्री, कष्टकरी जनतेला त्यांच्या अधिकारांची, स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचे, सामाजिक सुधारणेचे कार्य केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीद्वारे समाज जागृतीचे कार्य केले. पददलित, कनिष्ठ, अस्पृश्य लोकांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांना सामाजिक आर्थिक समतेची वागणूक मिळवून देण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे होणारे शोषण, त्यांच्यावर होणारा अन्याय, त्या अन्यायाचे शोषणाचे निर्मूलन होण्यासाठी आपले काही विचार शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकात मांडलेले आहेत. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी 1877 साली दीनबंधू हे पत्र सुरू झाले. या पत्राला ज्योतिरावांची प्रेरणा व सक्रिय सहाय्य होते. महात्मा ज्योतिराव फुले हे 1876 ते 1882 या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद होते. शहर सुधारणा, सामाजिक सुधारणा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण या दृष्टीने फुले यांनी निर्भीडपणे कार्य केले. अस्पृश्यता निवारण, स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री शिक्षण, दलितांच्या उद्धाराचे कार्य, शेतकरी कष्टकरी समाजाची प्रगती इत्यादी विषयक महात्मा फुले यांनी केलेले कार्य तत्कालीन समाजाला आवश्यक होते. सनातनी, परंपरावादी समाजाला पुरोगामी, सुधारणावादी बनवण्याचे फुले यांचे कार्य महत्त्वपूर्ण होते. आयुष्यभर त्यांनी समाज सुधारणेचे, समाजसेवेचे कार्य केले. 18 मे 1888 रोजी मुंबई येथे कोळीवाडा हॉलमध्ये प्रचंड जाहीर सभेत जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. पुढे महात्मा गांधींनी ज्योतिरावांच्या कार्याचा उल्लेख करताना महात्मा असे संबोधले होते. बडोद्याचे गायकवाड सयाजीराव गायकवाड महाराज यांनी ज्योतिबांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून गौरवले होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी या थोर महात्म्याचे निधन झाले. यानंतर आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा पाहूयात. 1. तृतीय रत्न हे त्यांनी नाटक लिहिलेले आहे. 2. छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा. 3. ब्राह्मणांचे कसब. 4. गुलामगिरी.
5 शेतकऱ्यांचा असूड, 6 सार्वजनिक सत्यधर्म, 7 सत्सार 1 व 2, 8 अस्पृश्यांची कैफियत, 9 इशारा, 10 अखंडादी काव्यरचना यासारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे राज्यविषयक विचार अभ्यासणार आहोत किंवा राज्यविषयक त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. भारतातील परंपरागत समाज संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे ते पहिले महापुरुष होते. ज्योतिबा फुले हे सत्यशोधक होते. हे सत्य मानवी जीवनाचे नैतिक सत्य होते. त्या चिरंतर सत्याचे स्वरूप म्हणजेच विश्व मानवाच्या मुक्ततेचा सिद्धांत. हा सिद्धांत महात्मा फुले यांनी आधुनिक पश्चिमी संस्कृतीतून मिळवला. महात्मा फुले यांच्या मते मानवी हक्कांचा विचार म्हणजे समाजातील बहुसंख्य लोकांचे सामाजिक शोषण बंद करून सर्व लोकांना मुक्त स्वतंत्र करणारा विचार होय. महात्मा फुले यांच्या गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांचे हे विचार आढळतात. महात्मा फुले यांचे मते समाजातील परंपरागत समाजव्यवस्था नष्ट करून त्या जागी नवीन स्थापन करावयाच्या सामाजिक संस्था ह्या मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व यावर आधारल्या असल्या पाहिजेत. महात्मा फुले यांच्या मते सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे भारतीय लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्वे स्पष्ट करून सांगणारा जाहीरनामा होय. महात्मा फुले यांच्या मते मूलभूत मानवी हक्क, त्यावर आधारलेला विश्व कुटुंबवाद आणि विश्वाचे सत्यस्वरूप प्रकट करणारा बुद्धिवाद या 3 प्रेरणातून पृथ्वीवर ईश्वरी राज्य प्रस्थापित होऊ शकते. आधुनिक पाश्चिमात्य संस्कृतीकडून महात्मा फुले यांना या 3 प्रेरणा प्राप्त झाल्या. पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य ही कल्पना ज्योतिबांना ख्रिश्चन धर्मापासून मिळालेली आहे. ज्योतिबा फुले यांनी आदर्श लोकशाही जीवन पद्धती आणि विश्व कुटुंब या गोष्टींना पृथ्वीवरील ईश्वरी राज्य मानले आहे. थोडक्यात महात्मा फुले यांनी आधुनिक मानवी मूल्यांच्या कल्पनेचा संस्कार करून ख्रिश्चन धर्माच्या कल्पनेतून पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य हे एक आदर्श राज्य म्हणून लोकांपुढे ठेवले आहे. जगातील सर्व स्त्री पुरुषांनी कोणताही भेदभाव न ठेवता परस्पराशी चांगले संबंध ठेवून सत्यवर्तन करून विश्व कुटुंबाची भावना जोपासली पाहिजेत. महात्मा फुले यांच्या मते विश्व निर्माणकर्त्याने सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केलेले आहे. त्या सर्व मानवांना हक्काचा समानतेने उपभोग घेता येईल अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने आपले आचरण ठेवले पाहिजेत. प्रत्येक स्त्री पुरुषास समान मानले असून त्यांचा आचार, विचार, उच्चार यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. परस्परांचे नुकसान होऊ नये याविषयी सर्वांनी दक्षता घेतली असता सत्यवर्तन घडून येते. विश्वातील सर्व मानव प्राणी एकसारखे आहेत, तेव्हा सर्व मानवांनी कोणताही भेदभाव न ठेवता विश्व कुटुंबात समाविष्ट झाले पाहिजेत. महात्मा फुले यांनी जगातील सर्व नद्या आणि महासागर यांचे उदाहरण दिलेले आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील सर्व नद्या महासागराला मिळतात, तेव्हा या नद्यांपैकी एखादी नदी श्रेष्ठ होऊ शकत नाही. याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व मानव प्राणी बुद्धिकौशल्याने तसेच अवयवाने समान असताना त्यापैकी काही लोक कायमपणे श्रेष्ठ, पवित्र असू शकत नाही. समाजातील सर्व लोक कोणताही भेदभाव न ठेवता आपल्या विश्व कुटुंबातील सर्वांचे पालनपोषण करतात. महात्मा फुले यांच्या मते भारतीय लोकशाहीला वरील विचार लागू केले तर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसून येते. कारण ती सामाजिक परिस्थिती वेगळी होती. धर्म, वंश, जात यावरून भारतीय समाजात काही उच्चवर्गीय ब्राह्मण प्रधान समाज रचनेत सामाजिक विषमता होती. त्यामुळे बहुसंख्य गरीब, दरिद्री, शूद्र, कनिष्ठ जातीतील लोकांवर अन्याय जुलूम होत होते. वास्तविक जगातील सर्वच धर्म अंधश्रद्धेवर आणि गैरव्यवहारावर आधारलेले आहेत. तेव्हा विश्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या सर्व मानव प्राण्यात व्यक्ती स्वातंत्र्य व समता प्रस्थापित करून पृथ्वीवर ईश्वरी राज्य निर्माण केले पाहिजेत अशी विचारधारणा ज्योतिबा फुले यांच्या निर्माण झालेली होती. मानवी समतेचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण हीच खरी ईश्वरपूजा होय असे त्यांना वाटत होते. परंतु ज्योतिबांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर वादात झाले. त्यामुळे महात्मा फुले यांच्या बुद्धिवादाची आणि विश्व मानवतावादाची जाणीव झालेली नव्हती. हे आपणास तत्कालीन समाजाची परिस्थिती पाहिली तर दिसून येते. तरी देखील महात्मा फुले यांनी मांडलेली विश्व मानवतावादाची कल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांची बलिराज्य कल्पना किंवा बलिराज्य संकल्पना पाहणार आहोत. धन्यवाद.